चालू करायचं आहे. 15 मिनिटात इनिंग संपली पाहिजे असं आयोजकांचा सूचना आलेल्या आहेत आपल्यापर्यंत. नंतर पेनल्टी देण्यात येईल. नाणेफेक जिंकले तांडेल कुटुंबीय संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. सलामीला धनेश आणि मिथून, स्ट्राईकला धनेश. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन अलंकार तांडेल ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू सुरेख चेंडू सोडून देतोय. मात्र पंचांकडून दाद मागताना पंचांनी दाद फेटाळून काढलीये. निर्धाव निघतोय चेंडू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांशी कोणताही वादावाद करू नये. पहिला चेंडू निर्धाव निघाल्यानंतर पुन्हा एकदा अलंकार तांडेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, वेगवान चेंडू निर्धाव निघतोय. स्वैर चेंडू, माफ करा, निर्धाव निघतोय चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव निघतायत. पुढचा चेंडू अलंकार तांडेलच्या. आता मात्र मारायचा होता आणि बॅटची कडा लागून चेंडू जातोय सरळ रक्षकाच्या हातामध्ये. कोणती चुकी करत आहे? पहिला गडी बाद होतोय भोईर कुटुंब संघाचा. धनुबाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज केतन. त्याला इथे तो काय समोर चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. जितेश तांडेल यांनी जर झेल पकडला तर विक्की याच्याकडून 500 रुपये. विक्की भोईर याच्याकडून. चला थोडी घाई करायची पंच. मोनिश तांडेलला सुवर्ण संधी आहे. सिरीज भेटल्यावर त्याचे मेवणे फॉर्च्युनर घेऊन देणार आहेत. हसतोय तो. सुरेख चेंडू, एक सोरटी धाव. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागते ती 1 गडी बाद 1. डायरेक्ट मच्छादानी वाटतं दुकानाची स्प्राईट पाठवली त्याच्या हातात. कपिस तांडेल. आणि सुपला शॉट मारला होता मात्र डायरेक्ट चेंडू फिल्डरच्या हातात. काही चुकी बिकी करत नाही. दुसरा बॅट्समन आउट झालाय भोईर संघाचा. नवीन बॅट्समन जातोय आता भूषण.
5 बॉल टाकून झाल्या करतात त्यांचे, मात्र एकच चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5, माफ करा 2 गडी बाद 5। आणि पहिलाच बॉलला फेकून दिलाय, आल्टी पल्टी शॉट, रिव्हर्स शॉट आणि चौकार। चौकाराने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 9 वर, 2 गडी बाद 9। चला कपिल भोईर आपल्याला विनंती आहे, आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे। राजेश म्हात्रे आपला कॅप्टन पाठवायचा आहे। आल्टी पल्टी शॉट मारल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राइक वर केतन, चैतन्य गोलंदाजी मार्क वर। आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स मारलाय, चेंडू मागे ओमकार, मात्र चेंडू डोक्याच्या वर्षी, पुन्हा एकदा बिग 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 षटकार। धाव संख्या 15। मला वाटतं 6चे 6 बॉल रिव्हर्सच मारणार आहे तो, स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, लेफ्टी बॅटिंगला उतरला तरी मारू शकते तो। 3 बॉल मध्ये 11 धावा आपल्या संघासाठी त्याने काढलेले आहेत। एक मजबूत संघ भोईर कुटुंब संघ देवाऱ्याच्या टुर्नामेंटच्या सगळ्या फायनल वाटत त्याहीच मारलेले आहेत, सगळ्या त्याहीच मारलेले आहेत। हॅट्रिकची संधी असेल असं वाटते म्हणा, बघू आता काय। त्याच्या पुढे अलंकार टांडेल पण आहे, बघू, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा धुवून काढल्या होत्या, कुटुंबाचा भुसा उरवला, पण मात्र इथं अलंकार टांडेल चांगले चांगले गोलंदाज खेळायला भेटी। केतन आहे, दर्शन भोईर आहे, मिथुन आहे, समीर भोईर आहे। आणि आता मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय कव्हरच्या दिशेने, 1 बाउन्स चौकार। 4 धावेने संघाची धावसंख्या 19। 30 झाले ना तर पक्की मॅच टफ होईल अमित दादा, भोईर कुटुंबाकडे गोलंदाज चांगले आहेत, क्वालिटीचे गोलंदाज आहेत। उलट्या दिशेने मॅच आहे, मिड विकेटला षटकार मारणं खूप कठीण आहे, मात्र अलंकार टांडेल पण बाहुबली आहे करेगावचा, त्याला काय पण षटकार ठेवलं तर मारील तो। आता परत एकदा रिव्हर्स मारला ना, परत ओमकारला सलामी देत चेंडू त्याच्या डोक्यावरशी षटकार। चला भोईर कुटुंब आणि म्हात्रे कुटुंब शेवटचा कॉल असेल, नाहीतर दोनच षटकाचा सामना खेळवण्यात येईल।
आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत 20 धावा कुठल्यात केतननी. चौकार षटकार षटकार चौकार ऐसा आहे का? नाही, चौकार षटकार चौकार षटकार ऐसा आहे. 46 ऐसा नंबर कोणता असेल तसं वाटतंय आपल्याला. आता बघू या बॉलवर काय करतंय. अलंकाराने काहीतरी रणनीती केलेली आहे, मात्र ते फिल्डरच्या डोक्याच्या वर्षीत मारते तो. काहीतरी वेगळा करावा लागेल ते चैतन्याला. नौकाच गोलंदाज आहे, मला वाटतं प्रथमच खेळत असेल तो. आणि त्याच्या समोर एवढा चांगला फलंदाज आहे उत्कृष्ट दर्जाचा, तो पण दडपणा खाली असेल. पुन्हा एकदा केतन सज्ज. चैतन बघूया काय करतोय. आता मात्र चेंडूला पुल करायचं तर कव्हरच्या दिशेमध्ये मात्र झेल जमिनीला दान करताय साजेश स्वतः कर्णधार. झेल झाला असता तर केतन बाद झाला असता, मात्र काय झेल काय टिपता आला नाही. 22 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात चैतन्याने. बघू केतन शेवटच्या चेंडूवर काय करतोय. त्याच्या मनगडात ताकद आहे, कुठेही षटकार मारू शकतो तो. KPL ची फायनल आपण बघितली असेल. बघा परत एकदा आलटी पलटी शॉट मारलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार. बिग 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 षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. 28 धावा खर्च केल्या चैतन्याने ना. आता लास्टची बॉलिंग कोण टाकते बघू. माना पारल्या तांडील कुटुंबाच्या, मात्र अजूनही सामना काही संपलेला नाहीये. अलंकार तांडे सांगत होता आता त्याला मारू दे मग मी पण मारीन, पण जर आऊट झाला तर मग पॉला लाखाची फेरी येईल. अजून जितेश तांडेला पण संधी आहे, कॅच पकडायला तर 500 रुपयात विकी वैराच्या करून त्याच्याकडे बॉल येईल, त्याला तरी ठेवा लागलं 500 तरी होतील. 2 ओव्हर खपल्यानंतर संघाची धावसंख्या 33. 2 गडी बाद. नवीन गोलंदाज ओमकार, ज्याने मागाशी 3 षटकाराचे डोक्यावरशी जाताना बघलेले आहेत. आता तो बॉलिंग टाकते, तो बघा मी बघा कसा बॉलिंग टाकते बघा. बघू एक चांगला गोलंदाज आहे ओमकार. कित्येक वर्ष वावला संघामध्ये खेळतोय. बघूया त्याचा अनुभव या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय का तांडे कुटुंब संघाला. बघू जितेश तांडेला सोडून जाते. बॉल आला तर कॅच पकडायची आहे 500 रुपयात. विकी भोईरने पैसे जमा केले. निशान मात्रे कुठे चालले बाटली घेऊन काय कळत आहे. डबा लागले वाटत जरा. चला कॅप्टन या बाबांदो, नाही तर दोनच ज्या टॉस उरवा लगेच. पहिलाच बॉल पक्के फास्ट टिकला होता. मग तो केतनला स्ट्राईक जेवायची होती. माग यष्टीरक्षक अमित तांडेल, त्याला बरोबर सवय बॉल पकडायची. ती पर्सनल गोष्ट आहे विशाल, आईचं बोलू नको. आता मात्र सुरेख चेंडू. या काय होता हे भगवान, हे क्या था. सर्कल मध्ये धाव घेताना बघली होती आपण. खेलपट्टीवर धाव घेतली, पहिली धाव असेल ही, पहिलीच धाव असेल विशाल. सर्कल मध्ये आपण एक धाव होताना बघलंय, खेलपट्टीवर एक धाव होतं म्हणजे खूप कठीण आहे. चला 2 चेंडू झाल्यानंतर एकच धाव खर्च केले ओमकारने. आता मात्र केतन येतो स्ट्राईकला. वैयक्तिक 28 वर खेळतोय, माफ करा 29 वर खेळतोय. 50 करेल का बघू. साजेश मात्रे आपल्या टीम साठी दुकान बंद करून आलेलं आहे. आणि पहिला चेंडू टाकला केतनला, पक्के फास्ट टिकला होता. मात्र अमितला काही चेंडू कवला नाही, मागच्या फिल्डरला बी कवला नाही. तो बिचारा फुटबॉल खेळतोय त्याने चांगला चेंडू हरवला. 2 धावा वाचवल्या टीम साठी. 22च्या रूपात 2 धावा. संघाची धावसंख्या 36. अजून येणारे 3 चेंडू बाकी.
36 धावा झालेले आहेत. आता मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, चेंडूला पुल केलाय कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अलंकार दांडेलेच. 2 धावेने संघाची धावसंख्या 38. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नाही, खरोखरच खूप ऊन आहे. केतन नाही, भरपूर खेळाडू जमतात कारण की सवय नाहीये, सराव नाहीये कोणत्याच खेळाडूचा. 1.5-2 महिने झाले क्रिकेट पासून सर्वच खेळाडू दूर आहेत, लांब आहेत, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास होतो. बाकी उन्हाचा त्रास असा काय सहसा नॉर्मली जे रेग्युलर खेळतात त्यांना होत नाही. आता धावसंख्या 38, वैयक्तिक 31. परत एकदा रिवर्स मारायचा होता. मग अशी तो तया फिल्डिंग करत होता ना अमित दा, त्याला तेच म्हणत होता मना ओव्हर दिली असती ना, मी नसता मारून दिला. त्याने आता करून दाखवला. त्या आता बघू लास्टच्या बॉलला परत रिवर्स मारते का केतन. दमलाय तो जरासा, पक्का दमला 2-2 धावल्यानंतर. तसा एक चांगला टोटल त्याने उभा करून दिले टीम साठी. आणि आता मात्र भिरखावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. इनिंग समाप्त होते संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 42 आणि 43 धावा जिंकण्यासाठी. फक्त 9 धावा खर्च केल्यात, त्या पण आम्ही 22 दिल त्या, मात्र 7 धावा दिल्यात. 2 22च्या होत्या. ज्या टॉस करून ज्या टॉस ज्या करून मना त्या टॉस सुरुवात झाला. जा गोविंदा टॉस करून जा. चला कॅप्टन कोण आहे जा लास्ट कला. आमचे करागावचे बुलंद आवाज राकेश दादा यांच्या हस्ते आपण नाणेफेक करू या मॅचची. राकेश दादा या आपण तिथे प्रमुख पाहुणे मला वाटतात, बाकी सगळे आयोजक आहेत. टॉस मध्ये गपला करतील. टॉस होतय. अरे गोविंदा एक फोटो बिटो काढ, मेमरीज असतात भाई. सेकंड क्वार्टर फायनल लढत म्हात्रे कुटुंब वर्सेस भोईर कुटुंब. कपिल भोईर. नानो का आला बाबा. ये लागली नाही, कालची लागली का बाजूची लागली. कालची कोण जिंकला. म्हात्रे कुटुंब जिंकला बाबा. इचू आहे का. मी काय ऐकतो का बॅची ठेवलेला ऊट कमी करत जा. अभय इचू येई नाही उडान ते विजय जिंकता. इचू असला आईच जिंकू. मॅच ठेवला का तुम्ही ऊन जरा कमी करत जा. ते इचूलाचा मन आहे. अभय ऊन कमी करीत जा मॅच असले का. याला ऊनचा मन आहे. आपण आता प्रस्ताव टाकू का मैदान नाईटला लाईटी विट लावून जाऊ. नाईटला ठेवीत जाऊ मॅच. चला चला कोणती प्रॅक्टिस करू नका, क्षेत्राशी लावून घ्या. म्हात्रे कुटुंब आपला निर्णय कळवायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल. दुसरी क्वार्टर फायनल म्हात्रे कुटुंब वर्सेस भोईर कुटुंब. चला सलामीची जोडी अलंकार आणि धीरज सलामीला आल्यान. बॉलर केतन बघू बॅटिंग करून दमला, मात्र काय करणार. लय वर्षाला पहिली ओव्हर टाकायला लावतात त्याला सगळं. पहिली ओव्हरची जिम्मेदारी घेऊन केतन
चला सामना चालू करायचा पंच प्रमोद काका 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज 18 बॉल्स 43 रिक्वायर्ड बघू पहिले मॅच मध्ये त्याही 60 धावा केले त्याचे आता बघू त्यांचे काय बॅटिंग मध्ये काय धुरा आहे ती बघू कारण तेव्हा काय बॉलर नव्हतं आता हे बॉलर तगडं बॉलर राहत बघू सामन्याला सुरुवात होत आहे याच दरम्यान आदरणीय भाऊसाहेब दस साहेब माजी राष्ट्रपती पुरस्कार विजेते भारत सरकार सेवा रत्न पुरस्कार नवी मुंबई समाज भूषण पुरस्कार आणि माजी ISA अग्निशमन व सुरक्षा HP भारत सरकार खूप मोठं व्यक्तिमत्व आहे सेक्टर 44 येथे राहणार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि करावे गावातील त्यांचे एक चांगले ऋणानुबंध आहेत हरदेव याचा पुढचं आपण समालोचन करायचं आहे साहेबांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल मी सुबोधजी भोईर यांना विनंती असेल की दस साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा थोडं फोटोज घ्या आपल्या विनंतीला मान देऊन ते आले भाऊसाहेब दस साहेब सेक्टर 44 येथे ते वास्तव्याला आहेत आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं कार्य त्यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधलं आहे मी म्हणेन धन्यवाद साहेब आपण आलात आणि याच्या पुढचं समालोचन धावतं विवरण हरदेव तांडेल याची गावठी मराठी आगरी हिंदी इंग्रजी शैली धन्यवाद राकेश दादा 2 बॉल उभा ठेवलेला आहे अलंकार दादाला बघू आता पुढचा बॉल आता मात्र परत एकदा मारायचा होता मात्र 4 बॉल झालेले आहेत बघू अशा लय ओव्हर त्याने मेरन टाकले आणि आता बघू 2 बॉल डॉट काढते का परत एकदा आता मात्र एक चोटी धाव त्याला माहित आहे मेडन नको एक धाव काढतोय नाही तर मला आऊट घेतला तर माग कोण नाही त्याला माहित आहे मी 12 बॉल 40 धाव पण काढू शकतोय एक धाव करून ज्याला नॉन स्ट्राईकला आता बघू ज्याने पहिले मॅच धुमाकूल घातला होता धीरज काही त्याची बिचाराची प्रॅक्टिस नसतं कामावरचा प्रेशर तरी तो बिचारा विदाउट प्रॅक्टिस बॅटिंग करीत असत लय मेहनत घेतो तो मॅच मध्येच प्रॅक्टिस तर काही नसतं कामावशी सोरीत नाही त्याला काय करणार जबाबदारी असतात नाही प्रत्येक खेळाडूला टाइम नाही भेटत भाई मामा प्रत्येक खेळाडूला टाइम नाही भेटत धीरज भोईचं नाव लय मोठं होता भाई मामा त्याने खरोखर 1-2 वर्ष खूप गाजवलेले आहेत त्याच्यानंतर जॉब लागल्यानंतर कुठेतरी त्याला माघार घ्यायला लागली नाहीतर खरोखर त्याने भरपूर चांगल्या गोलंदाजीची धुलाई केलेली आहे तलोजीच्या मैदानात पण त्यांनी 4 बॉलात 4 षटकारी मारल्या होत्या प्रेक्षकांची भरपूर मने जिंकलेले आहेत पण शेवटी एखादे खेळाडूचा काल असतो तिथे जॉब बी आल्यानंतर माघार घ्यावी लागते आता बघू षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 3 बघू भोईर कुटुंबाची पण धावा आतावरच होत्या 5 होत्या जेमतेम मगशी केतनने धुमाकूल घेतला आता बघू अलंकारचा काय ओपनिंग लायलंय समीर भोईर काही एक टीम खेळतात ते 30+ ला नेट प्रॅक्टिसला एकत्र असतात बघू आता काय धुमाकूल घालतोय काय समीर भोईर दांडा उरवतोय या पब्लिक सिद्धेश आब्बा करेल बघू ज्या आता मॅच मध्ये काय त्या बघू लय वर्ष झालं दोघं एकत्र खेळतात एकमेकाचा सगळ्यांना पाठ असतं काय कोण काय टेकते ते पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा समीर भोईरेचा स्ट्राईकला अलंकार तांडे न पहिलाच बॉल फुलटत होता बॅट फिरली चेंडू मागे धनु धावताय मात्र काय आता ऊन दमलेला आहे तो बिचारा फिटनेस नाही त्याची धाव नाही तो कॅच झाला नाही 2 धावा करल्या दोघाही धावसंख्या जाऊन पोचली ती 5 वर मिथून आपल्याला दिसतं इकडे मिड विकेटला बुटा खसल्यान जाम धावाचा तो 5-5 राऊंड मारायचा इकडे ज्वेल्सला पण ही द्यावरची जेव्हा मॅच होती ना 1-2 वर्ष अगोदर अमित कडू तेव्हा पाय जरासा यो झालता प्रॉब्लेम तवशी त्याने धावाचा बंद केला बुटा जाम सोडल्यात त्याची बघ यो बॉल परत एकदा फुलटॉस पुढे मारलाय चेंडू मागे
चषम भोईर येतोय, चेंडू अडवतोय. एक धाव समाधान मानावं लागतं दोन्ही बॅट्समनना. धावा काय आता लय हलू हलू शाल. 10 बॉलला अजून 37 पाहिजे, जास्त नाही. 6 षटकारी मारायच्या 10 बॉला. नक्की येतं ना आता रक्षकाच्या भूमिकेत फिल्डिंग लावते. जरा फास्ट करा पंच. पक्या मॅचिंग झालाच आपल्याला. दिवस जरी मोठा असला तरी आपल्या जागरण जावंच आहे ना, आंघोळ बिंगोळ करायला सगळ्याला लागल. एक धाव समाधान मानताय दोन्ही बॅट्समन. पब्लिक सांगत होती झोर घाली पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली. समीर भोईरने अलंकार सारख्या बॅट्समनला आणि धीरजला थांबवलंय. काका आणि भतीजा चांगलेच बॉलर आहेत पहिलेपासून. जशी केतननी बॉलिंग ठरली तशीच समीर भोईर पण बॉलिंग टाकताय. आजोपर्यंत कंचात फटकाने मारून दिला. ऑफला निघलंय, लेगला मारायचा होता मात्र चेंडू टाकला खोक्यान. अलंकार टर्नेला आपण केव्हा हेलिकॉप्टर मारताना बघला नाही. रिव्हर्स मारतो पण हेलिकॉप्टर नाही जमला. हा ठीक आहे. चुकला जबर चेंज करायला पाहिजे होतीस. बरोबर आहे तसं. म्हणजे समीर भोईर त्याचे काका आहेत, त्यांनी पहिल्यापासून भरपूर क्रिकेट खेळलाय. त्याच्यानंतर केतन आला. केतनच्या टायमाला युट्यूब होता म्हणून गाजला. समीर भोईर पण चांगला बॉलर होता, त्यांच्या टायमाला युट्यूब नव्हता ना, म्हणून आमचे नाव केतनच येतं पहिला. चांगली बॉलिंग टाकलीत दोन्ही बॉलरनी. धावा फक्त बोर्डवर दिसतात आपल्याला. 10 धावा फक्त. आता मला वाटत नाही काही जोर घालतील. धावूनच दमले ते बिचार. यो पण शॉट एकदम हलक्या हाताशी खेळलंय. मात्र तिकडं दर्शन भोईर एक लिजेंड खेळाडू करेगावचा कोणती चूक करत नाही. कोण आहे? अच्छा दर्शन दादा नाही का? तशीच बॉडी वाटते आम्हाला काय तुमचं 12वा खेळाडू नाही ना, आम्हाला समज नाही. यतींदा चुकी झाली, माफ करा. उपट्या घाललं का आमच्या. धीरज काय आम्हाला माहित, पण धावून बिचारा दमला होता पक्का. केतन 2 धावला तर दमला होता. येत 6 धावलं. ज्या जरा सामन्याचा स्पीडअप करा. मिथुन भोईर बिचारा दमलाय. शॉट भारी फिरला होता, डायरेक्ट हातात गेला त्याचे. बॅट टॉर्नर होतो पण तू एकच बॅट राहिले होते यावर्षी नको होतं. मिथुन भोईर पण पक्का खेळले क्रिकेट. त्याला केव्हा बी फोन करा तुम्ही. 9ची मॅच 8:30ला फोन केला तरी तो लगेच आवाज. यो बघ आता रिव्हर्स मारताय. जैसा केतननी मिळला तैसा मी मारून दाखवते बघ, पण तैसा नाही व्हावाचा. चाचा भतीजा, पहिला भतीजा चाचा परत भतीजा. घरांचाच बॉलर तयार केले नाही. डायरेक्ट गोला फेक. 2 बॉल उभा ठेवलाय. अख्ख्या तरी ज्या वारा घेतलाय केतनला पक्क बॉल उगला. 10 बॉल मध्ये 6 बॉल उकले अख्या. पहिलेच मॅच त्यांनी तेवढ्या षटकारी मारून टेकल्या. आता राहिल्याच नाही षटकारी मारायच्या. काय करायचं. त्याही पक्क्या धाव गेले ना, मग त्या बॉल येत नाही राहिलं. मग आता बघू तो शिकते एक तरी मारीन. आता रागन बॅटा पिटतय. आता इचुचार गाव आपला निघलेला नाही आणि ढगान गोल्या. बाबा बत मी पकरीन. नाही चेंडू बत तुझ्या हातात कैसा येईन मी. आदरणीय सचिन दादा डाडेल यांचं आगमन मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. मंगेश तांडेल देखील इथे उपस्थित, त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आता बघू ओमकार पर रिव्हर्स मारते मात्र वाईट बॉल येतोय.
चला म्हात्रे कुटुंब आपला निर्णय कळवायचा आहे आणि निर्णयावर लगेच अंमलबजावणी करायची आहे. 3 षटकांची लढत असेल. तर ओमकार बघू ते रिव्हर्सचे फिल्डिंगला होतात आहे. 3 षटकाच्या डोक्यावशी गेलत्या तो मारते का बघू. दयाच घुसलाय आपला निघला लेगला मारला न एक कट केलाय. चेंडू जाते डायरेक्ट थर्डमॅनला. टेस्ट मॅच ची फिल्डिंग लावलंय. आता बघू काय आकडा सांगतोय मी. एक तरी मारीन तर 11 बॉल झाला आम्ही त्याच बघताव. तर ये बॉलान तरी मारते का बघू. पत्र व येते का बघू. निघलाय ना ही बी ढगन गोली आहे. चेंडू मागे फिल्डर पोचला होता मात्र चेंडू जातो जमिनीला दान. आता 1 बॉल आणि 29 का व्हायचे नाही. 17 बॉल आणि 29 नाही आल्या तर 1 बॉल आणि 29 कशा होतील. आता रिव्हर्स मारलाय बॅटचे काय जवळ भिन्न नाही बॅट फिरली बॉलाचे. चला म्हात्रे कुटुंब आपला निर्णय काढायचा. यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो राकेश दादा दंडेर यांना. राकेश दादा आपण यायचंय. किती मॅच आहेत अजून? 4